घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 30 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे। या दरवाढीनंतर घरगुती गॅस सिलेंडरचा तब्बल 945 रुपयांवर दर पोहोचल्यानं वाढत्या महागाईच्या काळात नागरिकांचं आर्थिक गणित अधिकच बिघडलंय। पेट्रोल, डिझेल, अन्नधान्य, भाजीपाला तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य कुटुंब आधीच आर्थिक तणावाखाली आहे। त्यातच गॅस सिलेंडरच्या दरवाढीनं गृहिणी, मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गाच्या अडचणीत आणखी भर पडली। प्रत्येक महिन्याचा घर खर्च भागवताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। वाढत्या खर्चामुळे बचतीवर परिणाम होतोय। गॅस सिलेंडर हा प्रत्येक घरातील अत्यावश्यक घटक बनला। त्याच्या किमतीतील वाढीचा थेट परिणाम कुटुंबाच्या मासिक बजेटवर होतोय। अनेक कुटुंबांना इतर गरजांवरील खर्च कमी करून गॅससाठी अतिरिक्त रक्कम खर्च करावी लागते। त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणी अधिक तीव्र होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते। विशेष म्हणजे देशात गॅसचा साठा पुरेसा असल्याचं सांगितलं जात असतानाही सिलेंडरच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते। महागाई नियंत्रणात आणण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात जीवनावश्यक सेवांच्या किमतीत वाढत असल्याचं चित्र दिसून येतं। सततच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारनं घरगुती गॅसची किमती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनुदान किंवा विशेष सवलतींचा विचार करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।